गोकुळ दूध संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. म्हणजे मला वाटतं राज्यामध्ये एकमेव जिल्हा असा आहे जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन आणि 10 दिवसाला पेमेंट अशी एक परंपरा गेले 30-40 वर्ष असणारा अतिशय शेतकऱ्यांच्या जीवनातला महत्त्वाचा दुवा असणारा हा कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ आहे. 25 वर्ष गोकुळ दूध संघाची संस्था आमचे नेते माननीय महादेवरावजी माडिक साहेबांनी, माजी आमदार स्वर्गीय PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक आणि चोख कारभार या संघामध्ये लोकांनी पाहिला. गेल्या पंचवार्षिकला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळी गोकुळची सत्ता खूप कमी मतानं, म्हणजे अगदी 80-100 मतानं या संस्थेची सत्ता महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींच्या ताब्यामध्ये गेली. आता 5 वर्षामध्ये काय झालं, कसं झालं, हे सगळं बऱ्याच गोष्टी होत्या. परंतु मध्यंतरी ज्या घडामोडी राज्य पातळीवर झाल्या, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा आणि आता दादांच्या नंतर सुनेत्राताई हे एकत्रित राज्याचं नेतृत्व करतायत. आणि त्यामुळं राज्यभर जेवढ्या काही सार्वजनिक निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणुकांना सामोरं गेलो. त्याच पद्धतीवर गोकुळ दूध संघाचीसुद्धा आता निवडणूक होऊ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं काही नेते मंडळी गेले आणि आम्हाला बैठकीला त्या ठिकाणी CM साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणूनच आपण एकत्र पुढं गेलं पाहिजे. एक चांगला मेसेज राज्यभर जाईल या दृष्टिकोनातून प्रक्रिया सुरू झालेली आहे. ठराव गोळा करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. आजपासूनच मला वाटते आता संस्था प्रतिनिधींनी आपले ठराव तयार करायचे आहेत. आता या संदर्भात आमची एक बैठक माननीय आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, माननीय नामदार मुश्रीफ साहेब, माननीय नामदार आबिटकर साहेब, आमदार अमल माडिक साहेब अशी एक बैठक, आमदार विनय कोरे साहेब बैठक झालेली होती. आणि त्यामध्ये ठरलं की आता आपण आपले सगळे चारी पक्षांनी आपापले ठराव एकत्रित करून 30 तारखेच्या 31 तारखेच्या सबमिट करायचे ते करूया आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाऊया. आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास जो आहे तो मी आपल्याला सांगितला. अंतर्गत जो काही वाद होता तो संपलेला आहे का? कारण शिवाजी पाटील यांनी भूमिका घेतलेली होती की मुश्रीफ विरहित गोकुळ आम्हाला हवा आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार. हे पहा, प्रत्येकाची आपापल्या भूमिका या निवडणुकीसंदर्भात आहेत. माननीय आमदार शिवाजीराव पाटील हे आमचे भारतीय जनता पार्टीचेच घटक आमदार आहेत. त्यांना त्या भागामध्ये राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या मंडळींच्याकडून झालेल्या नुकत्याच निवडणुकांमध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळं स्वाभाविकपणानं त्यांनी त्यांची ती भूमिका मांडलेली आहे. परंतु एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर मला वाटतं त्यात वेगळी चर्चा आपण काय करण्याची आवश्यकता नाही आहे. ते सुद्धा या सगळ्या प्रवाहामध्ये सामील होतील. ज्या पद्धतीनं शिवाजीरावांनी आपली भूमिका मांडली, आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी, म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख लोक, मुश्रीफ साहेबांचे उजवे हात, डावे हात, यांनीसुद्धा काही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला 2-4 दिवस. आणि तक्रारी कुठल्या? माडिक साहेबांच्या काळामध्ये दूध टँकरचे दिलेले ते बिलं, त्याची चौकशी करा, 25 वर्षाची चौकशी करा, विनाकारण वितृष्ट निर्माण करण्याचं काम केलं. हे पहा, हा दूध संघ कोणाच्या मालकीचा नाही आहे, हा सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा दूध संघ आहे. 5 वर्षाची नाही 25 वर्षाची चौकशी करा म्हटलं तर ती झालीच पाहिजे. हा काही सहकारी संघ आहे, सहकारी संस्था आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काही शंका असता कामा नये आणि चौकशी करण्याला काहीच अडचण नव्हती. परंतु महायुती म्हणून लढायचं हे जाहीर होत असताना त्यांच्या काही प्रमुख मंडळींनी अशा पद्धतीची भूमिका घेणं हे सुद्धा आश्चर्यकारक होतं. तर त्यांचे प्रमुख लोक होते. त्यामुळं आजपर्यंत काही वितृष्ट होती ती आता मिटवून निवडणुकीला सामोरं जात असताना या सगळे हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं आहे. खरं तर वाद अजून मिटलेला नाही आणि हे निवडणूक लढवायचं नाही. त्यांना आता ते ज्योतिषशास्त्र कळत असलं तर माहीत नाही. वाद सगळे मिटलेले आहेत, वाद सगळे संपुष्टात आलेले आहेत. आम्ही एकत्रित एक दिलानं या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. 427 संस्था संदर्भातला निकाल येणं बाकी आहे. हे पहा, सहकारामध्ये कुठल्याही संस्थेची निवडणूक असेल, दूध संघ असेल, कारखाना असेल, साखर कारखाना असेल, सूतगिरणी असेल, त्याचे एक बायलॉज असतात. त्या बायलॉजनुसार पात्र सभासद
पात्र सभासद होण्यासाठी ज्या अटी असतात, आता गोकुळमध्ये बऱ्याच काही अटी होत्या. 3 वर्षापूर्वीचं सभासदत्व असलं पाहिजे, रोज 50 लिटर दूध त्याचं आलं पाहिजे, वर्षाला एक ठराविक कोटा त्याचा आला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्याची पूर्तता झाली तरच तो मतदानास पात्र होत असतो. मध्यंतरी मुंडेसाहेब ज्यावेळी त्यांना याचा चार्ज दिला होता राज्याचा, त्यावेळी त्यांनी या काही संस्थांची चौकशी लावली होती. काही संस्था अवसानात काढल्या होत्या आणि त्याची SIT चौकशी सुरू होती. आता हे सगळं पारदर्शकपणानं सरकारचं काम चालू होतं. त्याच्यावरती वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या होत्या. 1200 संस्थांची एक वेगळी सुनावणी चालू आहे. SITची चौकशीची वेगळी सुनावणी चालू आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या सुनावण्या सुरू आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे निकषात जे बसणार नाहीत ते अपात्र होतील. आपण जरी म्हटलो आमच्या संस्था आहेत, आम्हाला पाहिजे आहेत, तरी कोणतरी एक तक्रारदार असला, एकाही सभासदाला तेच महत्त्व आहे आणि संचालकांनाही तेच आहे आणि चेअरमननाही तेच अधिकार आहेत. त्यामुळे कुठल्याही काही संस्था सभासद जर कोर्ट मॅटर केला असेल किंवा अशा पद्धती चौकशीला त्यांनी प्रयत्न केला असेल, तर चौकशीमध्ये ज्या या निकषात बसणार नाहीत त्या या निवडणुकीला पात्र होतील असं मला वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्याचा वेगळा अर्थ लावला गेलेला आहे. जे निकाल द्यायचे ते 80 दिवसानंतर देऊन त्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबवायची असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वरती कोणीच नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखूनच या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. 90 दिवसामध्ये चौकशी पूर्ण करा आणि निवडणूक घ्या, हाच आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे. परंतु या 90 दिवसामध्ये पात्र संस्था त्यांचे ठराव एकत्रीकरण करणं, अपात्र संस्था बाजूला काढणं, ह्या सगळ्या प्रक्रिया करायला काय अडचण आहे असं मला वाटत नाही. आता ते म्हणत असतील निवडणूक होणार नाही, तर मला त्याची कल्पना नाही आहे. परंतु राज्य शासनानं जे परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि योग्य वेळी निवडणूक होईल. मात्र पहिल्यांदाच यावेळी हलाल प्रकरणाने धार्मिक त्याला देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. या एकूणच हलाल प्रमाणपत्राकडे तुम्ही कसं बघता? या बाबतीत मला म्हणजे आत्ता त्याबद्दल काय बोलता येणार नाही, कारण नेमकं कशासाठी हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे, त्याची आवश्यकता होती का? जर जे स्टेटमेंट मुश्रीफ साहेबांनी दिले की परदेशात जर प्रोडक्ट पाठवायचे असतील तर हलाल सर्टिफिकेट लागतात, याची मला कल्पना नाही आहे लागतं आहे किंवा नाही. त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही. एकीकडे आपण महायुती म्हणून सामोरे जातात आणि दुसरीकडे सतेज पाटील हे समविचारी समविचारी लोकांना घेऊन सामोरे जात आहेत. काय वाटते नेमका प्रतिसाद मिळेल कशा पद्धतीने? हे पहा, गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची सत्ता गोकुळ दूध संघावर होती. शेवटचा 1 वर्ष जर सोडला, ज्याच्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि मग नावेद मुश्रीफ यांना चेअरमनपद देण्यात आलं. परंतु त्याच्यापूर्वीचा सगळा कारभार हा माजी पालकमंत्र्यांच्याकडेच होता. त्यात काय झालेले घोटाळे आहेत, काय भ्रष्टाचार आकडे आहेत, ते सगळं जगजाहीर आहे. आज ते काही जरी म्हणत असतील, आज काल त्यांचं स्टेटमेंट मी पत्रकार परिषद बघितली की यापूर्वी मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेते कधी सहभाग घेत नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. कारण 25 वर्षे माडिक साहेबांच्या ताब्यात दूध संघ असताना पारदर्शक कारभार होता. त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप करण्याचा प्रसंग किंवा प्रयत्न झाला नाही किंवा प्रसंगी आला नाही. परंतु गेल्या पंचवार्षिकला माननीय मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे ठाकरे साहेब होते, त्यावेळी त्यामध्ये हस्तक्षेप झाला. नाहीतर यांचं पॅनलच त्यावेळी झालं नसतं. मोठ्या प्रमाणात या सगळ्या नेत्यांना एकत्रित करण्याचं काम त्यांच्या खेळीनंच ते झालेलं होतं. आणि आता जर ते म्हणजे ठीक आहे, त्यांनी आता लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार त्यांना आहे, त्यांनी पॅनलची घोषणा केली, ती नेहमीची पद्धत आहे त्यांची, ते करू देत. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की त्यांचा 4 वर्षाचा कारभार या सगळ्या दूध संस्थांनी बघितलेला आहे. त्यांचा महापालिकेतला कारभार 15 वर्षे कोल्हापूरकरांनी बघितला, म्हणून कोल्हापूरमध्ये सत्तांतर झालं आणि आता महायुतीची सत्ता आमची आलेली आहे. त्याच पद्धतीनं यावेळी त्यांनी कितीही प्रयत्न केला, कितीही त्यांच्याकडे एकच अस्त्र आहे ते म्हणजे विटामिन एम, त्यांनी कितीही काय प्रयोग केले तरी गोकुळचा निकाल महायुतीच्या बाजूनं होणार. आणि ज्या पद्धतीनं राजाराम कारखान्याचा 21-0 निकाल झाला, ज्या पद्धतीनं आमच्या भीमा कारखान्याचा त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप खर्च केला, 15-0 असा निकाल झाला, त्याच पद्धतीनं गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा 25-0 असाच निकाल होणार आहे. म्हणून हा सहकार टिकून आहे पश्चिम महाराष्ट्राचं म्हणणं आहे. मात्र आता माझंही हेच म्हणणं आहे की सहकारात यापूर्वी कधीही सत्ताधारी पक्ष विपक्ष असे कधी पक्षांचे पॅनल होत नव्हते. परंतु 5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीनं तेच केलं ना.
इथं तुम्ही बघितलं तर त्यावेळेच्या बातम्या माझ्याकडे पेपर कटिंग्स आहेत सगळे, त्यावेळेच्या बातम्या सगळ्या आहेत. कशा पद्धतीनं त्यांनी महाविकास आघाडीचं पॅनल झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्या आमदारांना, सगळ्या मंत्री महोदयांना वेटीस धरून ते पॅनल झालं होतं. नाहीतर इथं स्थानिक पातळीवर जर निवडणूक झाली असती तर हा दूध संघ कधीच महाडिक साहेबांच्या ताब्यातून गेला नसता आणि सुरळीत आणखीन त्याचं नावलौकिक झालं असता. पक्षी सहकारी सतेज पाटील यांनी चांगला असं म्हणतात. 100% गोकुळमध्ये तर 100% आणलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.